पथकाकडे ही केस दिली पाहिजे। ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्यावर आता ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर आहेत अशी चर्चा आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आहेत आणि 12 आमदार आमच्या सोबत यायला तयार आहेत असं आश्वासन शिंदेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर ही भेट नुकतीच पार पडल्याचं कळतंय। येत्या काळात काही आकड्यांची जुळवाजुळव करून ऑपरेशन टायगर 3 होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ उडणार का पाहणं महत्त्वाचं आहे। आता बातमी खासदारांच्या ऑपरेशन टायगर संदर्भातली। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेत ठाकरे सेनेला सुरुंग लावला। मात्र ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेने केलं असलं तर यामागे देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई होती अशी मोठी माहिती समोर आली आहे। ऑपरेशन टायगरसाठी लागणारं खासदारांचं आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्याची जबाबदारी फडणवीसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ठाकरेंच्या खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी संबंधित खासदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आश्वासन दिल्यावरच चर्चेला वेग आला आणि ऑपरेशन टायगर पार पडलं अशी चर्चा आहे। जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्वाची भूमिका आहे। त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्वाची भूमिका आहे। त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। यशस्वी होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरलेली आहे। त्यांच्यामुळे अर्थात टायगर यशस्वी झालं अशाचं माहिती कोणी सांगितलं आपल्याला? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं म्हटलं का? असं आहे, एकनाथ शिंदेच्या पार्टीत काय करायचं एकनाथ शिंदेही ठरवतील। उद्धव ठाकरेजीला पार्टी चालवायची का बर्बाद करायची ते ठरवतील आणि एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवण्याकरता आपलं काम करतात आहे। त्यामुळे यांच्यामध्ये भाजप कुठं आली? भाजपाचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टी या कुठल्याही विषयात नाही। त्यावर मंत्री उदय सामंत तसंच नारायण राणे नेमकं काय म्हणतात ते बघूया। 6 खासदारांपैकी 6व्या खासदाराबद्दल जे आपण बोलताय, खासदार साहेबांबद्दल, त्यांच्यासाठी कोणी शिष्टाई केली, कशासाठी केली, का केली, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही। महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलेलं आहे। त्यांनी केलेलं मुख्यमंत्री असतानाचं काम आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना देत असलेली साथ, याच्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेला आकर्षण आहे, तसंच लोकप्रतिनिधींना आकर्षण आहे। ते कुठून गेले झालं ना, 6 खासदार इकडून तिकडे गेले ना, बस आमचा पर्पज सॉल्व झाला। त्यात कुठून काय कोणाच कशाला काढा। पण दादा, ऑपरेशन टायगर लोकशाहीला धोकादायक आहे असं तुम्हाला वाटत नाही? वरिष्ठ नेते म्हणून हे बघा, धोकादायक आहे की नाही ही परिस्थितीनुसार तुम्हाला कळेल। त्या बघत काहीतरी तुम्ही शब्दप्रयोग करता, तुम्ही शब्द सोडताय का नाही? झालं तो टायगर। दिलेला शब्द दिलेला शब्द कोण? त्या टायगर ऑपरेशन ज्या पक्षाने केलं ते म्हणजे सेनेत सध्याच्या परिस्थितीत टायगर कोणीच नाही, शिवसेनेत टायगर तसे कोणीच नाहीये, बीजेपीत आले ना। ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्याचवेळी मवियाच्या इतर नेत्यांच्या उदासीनतेमुळे सगळ्यावर पाणी फिरलं जात आहे। बुधवारी बोलावण्यात आलेल्या मवियाच्या बैठकीमध्ये 60 पैकी 23 आमदारांनी